की मागच्या 70 वर्षामध्ये काँग्रेसनी सातत्याने संविधानाला कमी लेखलाय, संविधानाला तोडण्याचं, बदलण्याचं सातत्याने कार्य जर कोणी 70 वर्षामध्ये केलं असेल तर ते काँग्रेसनी केलं आहे. पण अमित भाईंच्या ह्या वक्तव्याचं कुठंतरी विपर्यास करण्याचं आणि दुसरीकडे लोकांचं मन विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक जे प्रयत्न केले आहे, अशा काँग्रेसची आम्ही भर्त्सना करतो. सन्माननीय अमितभाई शहांच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुठंही कधीही चुकीच्या अर्थाने त्यांनी वक्तव्य केलेलं नाही आहे, हे त्यानिमित्ताने मी आपल्याला सांगतो. संसदेमध्ये बोलताना ते असं पण म्हणत होते की आंबेडकरांनी राजीनामा दिला, त्याचं कारण ते सांगत होते की 370 कलम वगैरे वगैरे गोष्टी सांगत होते. पण सर्वात मोठं जे कारण होतं त्यांनी राजीनामा देण्याचं, ते हिंदू कोड बिलाला विरोध केला, त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. आणि हिंदू कोड बिलाला विरोध पण केला श्यामाप्रसाद मुखर्जी वगैरे वगैरे ते नेते आहेत. तर हे त्यांनी तिथं हे दाखवलं नाही. म्हणजे बघा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत करण्याचं पाप हे काँग्रेसनी तत्कालीन नक्कीच केलेलं आहे. पण ते जिंकून आणण्याचं पण काम काँग्रेसनेच केले ना. नंतर भारतरत्न देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तेव्हाच मिळाला जेव्हा भारतीय जनता पार्टी समर्थित सरकार हे केंद्रामध्ये आलंय. आणि म्हणून बाबासाहेबांचा अवमान करण्याचा कुठंही अमित भाईंची नक्कीच वक्तव्य नाही आहे. पण ह्या सर्व याच्यामध्ये विरोधक आपला काहीतरी चुकीचा भ्रम समाजामध्ये जो फैलवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताय, त्यामध्ये ते यशस्वी होणार नाही.